नमस्कार, मी प्रशांत ढोबळे. आपण याच्या आधी इतिहास लेखन भारतीय परंपरा हा दुसरा धडा सुरू केला आहे आणि तेव्हा आपण मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन आणि प्राचीन काळातील इतिहास लेखन आपण पाहिलेला आहे. आज आपण त्या पुढील भाग आपण आज शिकणार आहे. ते इतिहास लेखन भारतीय परंपरा याच्यामध्ये आपण आज पाहणारे मुद्दे म्हणजे आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ हा भाग आपण आज पाहणार आहे. तर 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. भारतामध्ये भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते तर अलेक्झांडर कनिंगहॅम आणि यांच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन भारतात सुरू झाले. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध धर्मग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर आपले लक्ष केंद्रित केलेले दिसून येते. पुढे नंतर जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास हा इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केले. म्हणजे भारताचा इतिहास जुना आहे. भारतात अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्यांनी केलेल्या लेखनांवर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणांचा प्रभाव असलेला दिसतो आपल्याला. तर त्यामध्ये जेम्स मिल यांचं नाव घेणं आवश्यक आहे. त्यांनी द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध केले. खंड म्हणजे 3 भाग. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ आहे. याच्या आधी असा ग्रंथ कोणी लिहिला नव्हता. त्यांच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन उमटलेला दिसतो. म्हणजे भारताचा इतिहास गौण आहे असं दिसते. 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला आणि माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे पहिले गव्हर्नर होते आणि 1819 ते 1827 या काळात ते गव्हर्नर होते. आणि भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्यालाही खूप महत्त्व आहे, म्हणून मराठी साम्राज्याच्या इतिहासालाही खूप महत्त्व देण्यात आले आहे. आणि मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँट डफ यांचे नाव घेणे महत्त्वाचे आहे, कारण त्यांनी हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाचे 3 खंड आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँट डफ यांच्याही लेखनात उमटलेली दिसते. म्हणजे भारताचा इतिहास कमी दर्जाचा आहे असं त्यांनी सांगितलं. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिणाऱ्या कर्नल टॉड सारख्या अधिकाराच्या लेखनातही दिसते. विल्यम विल्सन हंटर यांनी हिंदुस्थानाचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला आहे. त्यामध्ये त्यांची निपक्षपाती वृत्ती दिसते. डफ यांच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा निळकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिल्या की कसा इतिहास लिहिला ते दाखवलं त्यांनी. त्यानंतरचा मुद्दा आपण बघणार आहे तो म्हणजे भारतीय इतिहास लेखन, विविध तात्विक प्रणाली. आणि याच्यामध्ये आपण 2 मुद्दे पाहणार आहेत. वसाहतवादी इतिहास लेखन 1 आणि प्राच्यवादी इतिहास लेखन. तर पहिल्यांदा आपण पाहणार आहे वसाहतवादी इतिहास लेखन. त्यामध्ये भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अंतर्भाव होता. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे असं त्यांनी आपल्या लेखनामध्ये स्पष्ट त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे कमी दर्जाचा आहे भारताचा इतिहास बाकीच्यांपेक्षा. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर त्यांनी केला होता असं याच्यावरून दिसते. 1922 ते 1937च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. नंतरचा मुद्दा आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय तर
मधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील देशांची संस्कृती, त्या देशांबद्दल कुतूहल त्यांच्यामध्ये जागृत झालं होतं. तसंच त्या देशांबद्दल आदर, कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यांना प्राच्यवादी असे म्हटले जाते. आणि त्या प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्यांचा अभ्यास केला. साधर्म्य म्हणजे सारखेपणा काय? तर वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. त्यातून या भाषांची जननी असणारी एक नवीन भाषा आहे ते म्हणजे प्राचीन इंडो युरोपियन भाषा, अशी त्यांनी कल्पना मांडली. आणि इसवी सन 1784 सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी भारताचं वाङ्मय म्हणजे साहित्य, इतिहास यांच्या अभ्यासाला चालना देण्याचा प्रयत्न केला. प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फेडरिक मॅक्स म्युलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा, कारण त्यांनी संस्कृत भाषा ही इंडो युरोपियन भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती असा आपला विचार मांडला. संस्कृत साहित्यात त्यांना विशेष असा रस होता, म्हणजे आवड होती, म्हणून त्यांनी संस्कृत भाषेतील ग्रंथ हितोपदेश या ग्रंथाचे जर्मन भाषेत अनुवाद म्हणजे ट्रान्सलेशन केलं आणि तसंच द सिक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड त्याचे संपादित केले. ते 50 भाग त्यांनी संपादित केले आणि ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम त्यांनी केले आणि ते 6 खंडामध्ये त्यांनी प्रसिद्ध केले. त्यांनी ऋग्वेदाचा जर्मन भाषेतही अनुवाद केलेला दिसून येतो. अलीकडच्या काळात प्राच्यवाद्यांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम करणारे व्यक्ती जर कोण असेल तर ते आहे एडवर्ड सैद या विद्वानाने ते काम केलेलं आहे. इथं आपण थांबणार आहे. पुढचा भाग शेवटचा धड्याचा नंतरच्या भागात पाहणार आहे.